नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक इतिहासातील प्रमुख सामाजिक व धार्मिक चळवळी इतिहासातील प्रमुख सामाजिक आणि धार्मिक चळवळी याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली. तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही 1828 मध्ये झालेली आहे. पुढे ब्राह्मो समाजाची स्थापना ही कोणी व कुठे केली. तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही कलकत्ता येथे राजाराम मोहन रॉय यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना ही कलकत्ता येथे राजाराम मोहन रॉय यांनी केली. पुढे आधुनिक भारतातील हिंदू धर्मात सुधारणा करण्याची पहिली चळवळ कोणती होती. तर आधुनिक भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याची पहिली चळवळ ही ब्राह्मो समाज या समाजाने केलेली होती. पुढे सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मो समाजाची विरोधी संघटना कोणती होती. तर सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मो समाजाची विरोधी संघटना होती धर्मसभा. तर या धर्मसभेचे संस्थापक होते राधाकांतादेव. तर धर्मसभेचे संस्थापक होते राधाकांतादेव. पुढे सती प्रथा कधी संपली. तर सती प्रथा ही 1829 मध्ये संपली. लॉर्ड कर्झन यांनी ती सती प्रथा बंद केलेली होती. सती प्रथेच्या शेवटी कोणाचा प्रयत्न सर्वात जास्त होता. तर सती प्रथा बंद व्हावी म्हणून सर्वात जास्त प्रयत्न हा राजाराम मोहन रॉय यांनी केलेला होता आणि त्यांच्या प्रयत्नानेच सती प्रथेचा शेवट झाला. आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली. तर आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आर्य समाज कशाच्या विरोधात होता. आर्य समाजात धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा या विरोधात आर्य समाज होता. 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते. तर 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला. तर राजाराम मोहन रॉय यांचा जन्म राधानगर, कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे झाला. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव हे मूळशंकर तिवारी असे होते. मूळशंकर तिवारी हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव होते. राजाराम मोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मो समाजाची सूत्रे कोणी हाती घेतली. तर राजाराम मोहन रॉय हे इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मो समाजाची सूत्रे रामचंद्र इद्वागीश यांनी ब्राह्मो समाजाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. ज्यांच्या प्रयत्नाने ब्राह्मो समाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली ते कोण. तर ज्यांच्या प्रयत्नाने ब्राह्मो समाजाची मुळे ही उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली ते केशवचंद्र सेन हे होय. 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा स्थापन करणारे राजाराम मोहन रॉय हे होते. 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा स्थापन करणारे राजाराम मोहन रॉय हे होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय आणि डेव्हिड हेयर हे कोणत्या संस्थेशी संबंधित होते. तर राजाराम मोहन रॉय आणि डेव्हिड हेयर हे हिंदू कॉलेजशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कुठे झाली. तर थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ही 1875 ईडी न्यूयॉर्क येथे झाली होती. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ही न्यूयॉर्क येथे
1875 या ठिकाणी झाली. भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कुठे झाली? तर भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1882 मध्ये अड्यार, मद्रास येथे झाली. 1882 मध्ये मद्रास येथे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. पुढे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. वेदाकडे परत चला. वेद की बोधचा नारा कोणी दिला? तर दयानंद सरस्वती यांनी दिला. जेव्हा रामकृष्ण मिशनची स्थापना ही केव्हा झाली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1896 मध्ये बेल्लूर, कलकत्ता येथे झाली. रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1896-97 साली बेल्लूर, कलकत्ता येथे झाली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. पुढे अलीगढ चळवळ कोणी सुरू केली? तर अलीगढ चळवळ ही सर सय्यद अहमद खान यांनी केली. अलीगढ चळवळ ही सर सय्यद अहमद खान यांनी केली. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली? तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी ही सर सय्यद अहमद खान यांनी केली. यंग बंगाल चळवळीचा नेता कोण होता? तर यंग बंगाल चळवळीचा नेता हा हेनरी व्हिवियन डेरोजिओ हा होता. यंग बंगाल चळवळीचा नेता हेनरी व्हिवियन डेरोजिओ हा होता. सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? तर सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे ज्योतिबा फुले हे होते. पुढे भारताबाहेर कोणत्या धर्मसुधारकाचा मृत्यू झाला होता? तर भारताबाहेर राजाराम मोहन राय या समाजसुधारकाचा मृत्यू झाला होता. तर राजाराम मोहन राय यांचा मृत्यू हा भारताबाहेर झालेला होता. वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कुठे होते? तर वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र हे पाटणा या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न, जेव्हा भारतात गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली? भारतामध्ये गुलामगिरी बेकायदेशीर केव्हा घोषित करण्यात आली? तर 1843 मध्ये भारतात गुलामगिरी ही बेकायदेशीर घोषित करण्यात आली. भारतातील इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणाकडून करण्यात आली? तर भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात ही विल्यम बेंटिक यांच्याकडून करण्यात आली. संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे हे विधान कोणाचे आहे? तर संपूर्ण सत्य हे वेदामध्ये सामावलेले आहे हे विधान स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहे. महाराष्ट्राचा सॉक्रेटिस कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचा सॉक्रेटिस असे महादेव गोविंद रानडे यांना म्हणतात. महाराष्ट्राचा सॉक्रेटिस असे महादेव गोविंद रानडे यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, विश्व धर्म परिषद ही कुठे भरलेली होती? तर विश्व धर्म परिषद ही शिकागो या ठिकाणी भरलेली होती. संवाद कौमुदीचे संपादक कोण होते? तर संवाद कौमुदीचे संपादक हे राजाराम मोहन राय हे होते. पुढे तत्वरंजनी सभा, तत्वबोधिनी सभा आणि तत्वबोधिनी पत्रिका यांचा संबंध कुणाशी आहे? तर तत्वरंजनी सभा, तत्वबोधिनी सभा आणि तत्वबोधिनी पत्रिका यांचा संबंध हा देवेंद्रनाथ टागोर यांच्याशी आहे. प्रार्थना सोसायटीची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली? तर प्रार्थना सोसायटीची स्थापना ही केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने झाली. महिलांसाठी वामा बोधिनी हे मासिक कोणी सुरू केले? तर महिलांसाठी वामा बोधिनी हे मासिक केशवचंद्र सेन यांनी सुरू केले. शारदा मणी कोण होती? तर शारदा मणी ही रामकृष्ण परमहंस यांची पत्नी होती. शारदा मणी ही रामकृष्ण परमहंस यांची पत्नी होती. कुका आंदोलन कोणी सुरू केले? तर कुका आंदोलन हे गुरु रामसिंह यांनी सुरू केले होते. 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला? तर 1956 मध्ये धार्मिक अपात्रता कायदा संमत झाला. महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला लोकहितवादी म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला लोकहितवादी असे म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात.
ब्राह्मो समाज कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर ब्राह्मो समाज हा एकेश्वरवाद या तत्वावर आधारित आहे. ब्राह्मो समाज हा एकेश्वरवाद या तत्वावर आधारित आहे. देव समाज कोणी स्थापन केला? तर देव समाज हा शिवनारायण अग्निहोत्री यांनी स्थापन केला. देव समाज हा शिवनारायण अग्निहोत्री यांनी स्थापन केला. राधास्वामी सत्संगचे संस्थापक कोण आहेत? राधास्वामी सत्संगचे संस्थापक हे शिवदयाल साहेब हे आहेत. राधास्वामी सत्संगचे संस्थापक शिवदयाल साहेब हे आहेत. पुढे फेवियन चळवळीचे समर्थक कोण होते? तर फेवियन चळवळीचे समर्थक हे आणि बेझंट ह्या होत्या. फेवियन चळवळीचे समर्थक हे आणि बेझंट हे होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती? तर 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात म्हणजे 1901 ते 1910च्या दरम्यान अहरार चळवळ ही सुरू झालेली होती. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये केलेली होती. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये केली. शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास करण्यात आला? शीख गुरुद्वारा कायदा 1925 मध्ये पास करण्यात आला. रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते? तर रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव हे गदाधर चट्टोपाध्याय असे होते. रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव हे गदाधर चट्टोपाध्याय असे होते. डॉक्टर आणि बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष केव्हा बनल्या? तर डॉक्टर आणि बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष ह्या 1917 मध्ये होत्या. शिकागो जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद कधी सहभागी झाले? तर शिकागो धार्मिक परिषदेत स्वामी विवेकानंद हे 1893 मध्ये सहभागी झाले. प्रिसेप्ट्स ऑफ जीसस कोणी रचला? तर प्रिसेप्ट्स ऑफ जीसस हा राजाराम मोहन रॉय यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. राजाराम मोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते? तर राजाराम मोहन रॉय यांचे तुहफतुह उल मुहाहिदीन हे पर्शियन भाषेमध्ये लिहिलेले पुस्तक होते जे 1809 मध्ये प्रकाशित झाले. तुहफतुह उल मुहाहिदीन असे पर्शियन भाषेतले पुस्तक 1809 मध्ये प्रकाशित झाले. वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? तर वेदांत कॉलेज किंवा महाविद्यालयाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली. पुढे राजाराम मोहन रॉय यांना युगदूत कोणी म्हटले? तर राजाराम मोहन रॉय यांना युगदूत असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे. राजाराम मोहन रॉय यांना युगदूत असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण इतिहासामधील काही सामाजिक व धार्मिक संस्था याविषयी माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.